आज आपण पोहोचलो आहोत श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी। आणि या ठिकाणी येण्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काही दिवसानंतरच येत आहे। आणि हा सोहळा आल्यानंतर हा सोहळा येतोय आणि या ठिकाणी आनंदाची बाब अशी आहे की रानडे कुटुंबियाला या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा रथाचा बैलजोडीचा मान मिळालेला आहे। आणि हा मान मिळता क्षणीच या कुटुंबामधील एक सदस्य उपोषणाला बसलेला आहे। आपण त्याचं नेमकं कारण काय आहे हे आपण काही क्षणामध्ये जाणून घेऊया। या ठिकाणी आपण पाहू शकताय की येणाऱ्या या पालखी सोहळ्यामध्ये बैलजोडीचा मान हा रानवडे कुटुंबियांना भेटलेला आहे। परंतु अशी घटना घडलेली आहे की या गावामधील सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश रानवडे या ठिकाणी उपोषणाला बसले होते। आपण जाणून घेऊया की ही खरी तर आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या कुटुंबियांना बैलजोडीचा मान मिळाला आहे, परंतु आपण उपोषणाला का बसले होते आणि प्रमुख कारणे काय होती? रामकृष्ण हरी। पहिलं कारण म्हणजे कसं की बैल निवड समिती जी आहे त्यांनी काय केलं, एकाच कुटुंबाला सारखा मान देणं आम्हाला कधी संधी देणार। ते बैल निवड समिती उपाध्यक्ष म्हणून त्यांची 8 वेळा बैल गेली, ही 9वी वेळ आहे। मग मला शेवटी नाही असं बोलावं लागलं त्या निवेदनात की माझी बैलजोडी केली पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी संस्थान लक्ष देत नाही। माझं हे उपोषण सोडण्यासाठी असं। परंतु तुम्हाला आनंद होत नाही का की तुमच्याच घराण्याला मान मिळालेला आहे म्हणून? हो, आनंद खूप आहे। आनंद एवढा आहे की ह्या गावात जन्मलेलं म्हणजे साध्य झालं, ह्या भूमी जन्म सार्थक गेला। आनंदाचे हे अश्रू आहेत, पण त्यांनी आम्हाला सगळं केलेलं आहे। आणि हे सगळे आमची ही सगळी घरातलीच आहे। ही सगळी म्हणजे आम्ही आडनावाने वेगळे असलो तरी आमचे कुटुंबच आहे। त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे, तुमच्या सगळ्यांच्या माऊलींच्या म्हणजे ह्यांनी आज जे त्यांनी उपोषण सोडण्यासाठी जे गोष्टी केल्यात की 2026 9 जुलैला बैलजोडीचा मान आपल्याला देणार। हे 48 म्हणजे दिल्यात जमा आहे, 48 तासात सगळ्या गोष्टी घडून जातील। आज उपोषणाला तुम्ही बसले होते खऱ्या अर्थाने, पण तू ज्यावेळेस उपोषण सोडलं त्यावेळेस तुम्हाला काय काय आणि कुठली कुठली आश्वासनं देण्यात आली? मला आश्वासनं दिली, त्याच्यात त्यांनी लिहून दिलं मला की तुझी बैलजोडी माऊलीच्या रथाला लागणार, सन्माननीय तोडगा निघणार आणि त्याच्यात तुझी बैलजोडीला लागणार आणि एवढंच लिहून दिलंय। त्याच्यात आमच्या 48 तासात सगळ्या गोष्टी होतील। आणि माझा विश्वास आहे ज्ञानेश्वर संस्थान कमिटीचे विश्वासीय योगी निरंजननाथ बाबा, नंदू सभापती यांच्या सगळ्यांवर विश्वास आहे। आणि माझा भाऊ आहे, त्याच्यासोबत माझा भाऊ सुद्धा आहे, त्यामुळे मला विश्वास आहे त्यांच्यावर सगळ्यांना की ते योग्य निर्णय करणार आणि माझी बैलजोडी गेल्याच जमा आहे पंढरपूरकडे। आपण पाहू शकता या ठिकाणी मंडळी की आज उमेश रानडे उपोषणाला बसले होते आणि भाऊक झालेले आहेत। त्यांना किंवा त्यांच्या भावंडांना मान मिळेल।